महादेवी हत्ती आणि जिओ बहिष्कार प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील महादेवी किंवा माधुरी या नावानं परिचित असलेली हत्तीनी गुजरातमधील वनतारा वन्यजीव केंद्रात हलवण्यात आली आहे. हे प्रकरण धार्मिक भावना, प्राणी हक्क आणि न्यायालयीन निर्णयांशी जोडले गेलेलं आहे. यामुळे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रिलायन्स जिओवर बहिष्कार टाकला आहे. चला तर हे प्रकरण समजून घेऊया. नेमकं या हत्तीनी प्रकरणाचा आणि जिओचा म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीचा याच्याशी काय संबंध आहे हे प्रकरण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. या प्रकरणाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते समजून घेऊया. महादेवी हत्तीनीची ओळख. महादेवी ही हत्तीनी मागील 30 ते 40 वर्षापासून नांदणी मठात जैन समाजाच्या धार्मिक संस्थानात राहत होती. हे मठ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील 748 गावांचा केंद्रबिंदू आहे. या मठात हत्ती पाळण्याची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे आणि महादेवी धार्मिक कार्यक्रमांचा अविभाज्य भाग होती. विवादाची सुरुवात प्राणी हक्क संस्था जसं की पेटा यांनी हत्तीनीच्या देखभालीबाबत तक्रार केली. त्यांचा दावा होता की हत्तीनीला योग्य वातावरण मिळत नाही, त्यामुळे वन विभाग आणि न्यायालयात हे प्रकरण गेलं. मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने हत्तीनीला गुजरातमधील वनतारा केंद्रामध्ये म्हणजेच हलवण्याचा निर्णय दिला किंवा त्यांना आदेश दिला. वनतारा हे रिलायन्स फाउंडेशनचं अंबानी कुटुंबाचं वन्यजीव संरक्षण केंद्र आहे. हत्तीनीची रवानगी जुलै महिन्यामध्ये करण्यात आली. न्यायालयीन आदेशानुसार महादेवीनीला वनताराला नेलं आणि निरोपाच्या वेळी गावकरी भाविक झाले आणि हत्तीनीच्या डोळ्यातही अश्रू आलेले होते असा उल्लेख आहे. प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित नाही, तर हे 743 गावांमध्ये भावनिक असंतोष पसरला आहे. जिओ बहिष्काराची मागणी होत आहे. गावकरी आणि जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, कारण महादेवीनीला ते कुटुंबातील सदस्यासारखे मानतात. त्यांच्यावर आरोप आहे की अंबानी कुटुंबाने या धार्मिक परंपरांशी खेळ केलेला आहे. त्यांच्या निषेधार्थ नांदणी आणि आसपासच्या गावांमध्ये जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुद्धा सुरू झालेली आहे. लोक जिओच्या सिमवर पोर्ट करून दुसऱ्या नेटवर्कवर जात आहेत. सोशल मीडियावर जिओ बॅन, जिओ हटाव असं ट्रेंड सुरू आहेत. एका व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये गावकरी म्हणतात की आमचा हत्ती परत द्या, मगच आम्ही तुमच्या जिओच्या सिमचा बहिष्कार रद्द करू किंवा जिओ सिम वापरायला नंतर सुरुवात करू. अंबानी कुटुंबाला धक्का देण्याचा हा एक प्रयत्न आहे, कारण जिओ हे रिलायन्स कंपनीशी निगडीत आहे. अनेक गावांमध्ये ठराव पारित होऊन जिओ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा भावनिक मुद्दा आहे, राजकीय नाही. सध्याची स्थिती हे प्रकरण जुलै आहे. गावकरी आणि हत्तीनीला परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. गावकरी मिळून आणखीनही प्रयत्न चालू आहेत. न्यायालयाने प्राणी कल्याणाला प्राधान्य दिले, पण गावकऱ्यांच्या दृष्टीने हे सांस्कृतिक वारशाचे नुकसान आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलं तापलेलं होतं आणि सध्या संपूर्ण सोशल मीडियावर किंवा मीडियावर चर्चेमध्ये रंगलेलं होतं. याबाबत तुमची मतं काय आहेत हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.